नवी मुंबई प्रभाग रचनेच्या आज हरकत आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि याच्यामध्ये घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आहेत। सर, नक्की काय घोळ झालेला आहे, काय समस्या आहेत? बघा, ही जी प्रभाग रचना झालेली आहे ती प्रभाग रचना मूलतःच बऱ्याचशा त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत। लोकांना आता लोकशाही पद्धतीनं आपल्याला हरकती घेण्याचं 4 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत टाईम होता, परंतु काही ठिकाणी म्हणजे बेलापूर पट्टीमध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्व ठिकाणी प्रत्येकाने आपल्या लोकांची नावं घेतली, सह्या घेतल्या आणि 25-25, 50-50 अर्ज सबमिट केले। वास्तविक आता प्रक्रिया तशी नाही आहे। प्रक्रिया अशी आहे की ज्यांना हरकत घ्यायची तो माणूस तिथं स्वतः तक्रार द्यायला जायला पाहिजे तो, पण तसं झालं नाही। आणि म्हणून महानगरपालिकेचा सावला गोंधळ, हमारा टक्कावारी हमको मिलना चाहिए और जो नेता लोग है वो खुश होना चाहिए। बाकी कार्यकर्त्यांची त्यांना चिंता पडली नाही, नवी मुंबईची चिंता पडली नाही। आणि पहिले बोलायचे मिस्टर 5%, आता मिस्टर 2%, अशी काही लोक लफडे करतात आणि म्हणून त्यांचं झाकण्यासाठी ह्या सर्व गोष्टी तलागालातल्या कार्यकर्त्याला तुम्ही त्याचे वाढ तोडायचे। आता नेरूळ गाव आमचा अर्धा तोडला, याच्या आधी पण 2 तुकडे केले। आता आमचे लोक म्हणतात ते गाव एकत्रच पाहिजे आणि मग गाव एकत्र असलाच पाहिजे, गाव एकत्र असला पाहिजे। काही सेक्टर एकत्र, आता बघितलं तर सेक्टरचा काही भाग दुसरीकडे, काही गावाचा भाग तिसरीकडे। हे नेते लोकांच्या डोक्याने हे प्रशासनाने काही गोष्टी केलेल्या आहेत। माझा त्याला पूर्ण विरोध आहे। मतदार यादी देखील जर आपण पाहिली तर मतदार यादीमध्ये दुबार नावं येतात कशी, म्हणजे एखाद्या कार्यकर्ता आपल्याला एखादा नागरिक मतदान करणार नाही, त्याचं नाव कट करायचं आणि दुसऱ्याचं डबल टाकायचं। ही प्रक्रिया चांगल्या लोकशाही प्रणालीने काम झालं पाहिजे। ही इलेक्शन म्हणजेच निवडणूक आहे, तर इलेक्शन प्रक्रिया ही लोकशाही प्रणालीने झाली पाहिजे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेत्या लोकांच्या डोक्याने ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्या थांबल्या पाहिजे। आणि माझे म्हणणं असं आहे की हरकतीची जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेला प्रत्येक विभाग कार्यालयाचं किंवा महानगरपालिकेचं त्या ठिकाणी जे आपण CCTV फुटेज आहे, जे तक्रार करायला आले होते स्वतः, अशाच लोकांच्या तक्रारी ग्राह्य धराव्या अशी माझी विनंती आहे। याच्यामध्ये रिसिव्ह कॉपीमध्ये सुद्धा महानगरपालिकेचा स्टॅम्प नाही आहे। रिसिव्ह कॉपीमध्ये स्टॅम्प नाही आहे, फक्त नाव टाकायची, सही करायची, हा सावला गोंधळ आहे। आणि ह्या प्रक्रिया ज्या व्हायच्या ना, उगीच आपल्या नावांसाठी हे चाललेलं आहे। वास्तविकता प्रक्रिया ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे। मी हे वार्ड ऑफिसमध्ये जेव्हा गेलो होतो नेरूळच्या, एकही अधिकारी तिथं नव्हता। एक अधिकारी त्या दिवशी बोलतो सुट्टी होती। जरी सुट्टी असली तरी इलेक्शन प्रक्रियेमध्ये कोणाला सुट्टी नसते। मी बघितलं तिथं जेव्हा तो एक माणूस जो होता तो पण जेवायला गेला होता आणि अख्ख्या महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये सिक्युरिटी सोडला तर कोणीच नव्हतं। ही कसली प्रक्रिया आहे? जर आपल्या विभाग कार्यालयामध्ये जवळपास 17-18 नगरसेवकाचा विभाग असतो, आता प्रभाग म्हटलं तर आता आपण म्हणतो 5, तर 5 जरी प्रभाग म्हटलं तर 21 नगरसेवक झाले। मग विभाग कार्यालयामध्ये एकटा माणूस, तो पण क्लर्क लेवलचा माणूस आहे। वार्ड ऑफिसर तर आमच्या महानगरपालिका नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रामधला एक नेरूळचा वार्ड ऑफिसर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात नसतोच। त्यांनी मी बऱ्याच वेळेला आयुक्तांना तक्रार केलेली आहे, म्हणून आयुक्त का ऐकत नाही मला समजत नाही की नंदीची भूमिका, नंदी देव म्हणतो आपण त्यांना, नंदीची भूमिका आयुक्त साहेबांनी कृपया करून घेऊ नये। नक्कीच आपण पाहतो की प्रभाग रचनेच्या आता हरकती सूचनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोळ असून याबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।